नमस्कार, मी प्रियंका गायकवाड, पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज 7 सप्टेंबरला सकाळी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी एक धाडसी आणि जबरदस्त कारवाई करून संपूर्ण राज्याला हादरवून सोडलंय। फिरोजपूर पंजाब येथील तिहेरी हत्याकांडात सामील असलेल्या 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या धक्कादायक घटनेत एका तरुण महिलेची जिचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। हे आरोपी वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात पळत होते, पण नशिबाने या आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या शूर पोलीस दलाच्या हातातून सुटणे अशक्य होते। ही कारवाई जणू एखाद्या चित्रपटातील थरारक घटना वाटावी अशी होती। या आरोपींना आज संध्याकाळी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे। टीम छत्रपती संभाजीनगर पोलीस म्हणून सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या आपल्या अधिकारी आणि सगळे अंमलदार सगळ्यांकडून तुमचं खूप खूप अभिनंदन। असंच टीमवर्क कोणत्याही लॉ अँड ऑर्डरमध्ये आणि कुठल्याही आणीबाणीच्या आणि अटीतटीच्या प्रसंगामध्ये भविष्यात देखील तुम्ही दाखवाल याची मला खात्री आहे। परत एकदा तुमचं अभिनंदन। सर, कशी कारवाई करण्यात आली होती आणि कशी माहिती मिळाली होती? पंजाब राज्यातील फिरोजपूर येथे 3 तारखेला एक गुरुद्वाराच्या बाहेरच्या बाजूला वाहनातून जात असताना एका कुटुंबातील 3 व्यक्तींचा मर्डर झालेला होता। त्याच्यामध्ये एक 25 वर्षाच्या महिला ज्यांचं लग्न ठरलेलं होतं त्यांचा देखील त्याच्यामध्ये खून झालेला होता। या अनुषंगाने पंजाब पोलीसची टीम ही आरोपींच्या मागावरती होती। आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला 3-3:30 वाजता याबाबत माहिती कळवलेली होती। आमचे क्राईम ब्रांचचे PI गुरमे, त्याचबरोबर आमचे नाईटॉनचे त्या दिवशी आज रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर, त्याचबरोबर आमची क्राईम ब्रांचची टीम, QRTची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे 10 अधिकारी आणि 40 अंमलदार हे सर्व बुलेट प्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते। आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची, परंतु त्यांच्याकडे शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्मचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते। त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुरतेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। तपास चालू आहे त्यांच्याकडे। पंजाबची टीम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू। 7 आरोपी ताब्यात घेण्यात आले। नाही, आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे, त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही। तपास चालू आहे त्याबाबत। या बातमीसह इथे संपतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।